पालकांच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक, शाळेच्या आवारात मुलांचा टाहो, पालकांचा आक्रोश आणि गावकऱ्यांचा रोष उफाळून आला आहे. हे दृश्य आहे अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील. त्याचं झालं असं की येथील सहाय्यक शिक्षिका राणी दिगंबर ढोले आणि हरिदास ज्ञानदेव पंधारे यांची सत्र संपण्याआधीच बदली झाल्यानं संपूर्ण गाव अस्वस्थ झालं आहे. त्यांच्या अथक मेहनतीने पटसंख्या वाढली. इंग्रजीसह सर्व विषयात विद्यार्थ्यांनी प्रगती केली. खाजगी शाळेकडे जाणारा ओघ थांबला. पण आता शासनाने या दोन्ही शिक्षकांना चालू सत्रातच कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामस्थांच्या संतापाचा स्फोट झाला. अकोली जहागीर येथील आमची माध्यमिक शाळा, इथं जे शिक्षकांची बदली झालेली आहे ती बदली आम्हाला कोणाच पॅरेंट्स लोकांना मान्य नाही आहे. ती बदली घ्यायची जर असेल तर तुम्ही उन्हाळ्यात घ्या किंवा जेव्हा सत्र संपेल तेव्हा घ्या. याच्यानंतर कारण की मुलांची जे तुम्ही आणलेलं आहे की पहिलीपासून चौथीपर्यंत की शिक्षकांचं आणि मुलांचं बॉन्डिंग एकत्र आलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून चौथीपर्यंत एकच शिक्षक राहील. तर मग आता का तुम्ही ह्या बदल्या बदलवत आहे? त्यांचं सत्र पूर्ण होऊ द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्यांचा जो काही तुम्हाला कारवाई करायची आहे ते कारवाई करा, अशी आमची गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे. जे असे म्हणणे आहे की जर समजा हे शिक्षक पूर्ण सत्र होईपर्यंत जर थांबले नाही तर आम्ही आमचे पूर्व कॉन्व्हेंटमध्ये पाठवणार आहे. शासनाचे धोरणच असं चुकीचं आहे की त्यांनाच जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आहेत. त्याच्यामुळे हे चुकीचे धोरणं शासन राबवत आहे. त्यांना जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्यासाठी ते मनातून सत्र न संपता बदल्या करत आहेत आणि नवीन नवीन शिक्षक इथं पाठवत आहेत. संतापनावर झालेले गावकरी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शिरले. दोन्ही शिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी केली. गुरुजी गेले तर आम्ही शाळा रिकामी करू. आमच्या पोरांच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही आणि गुरुजी नसतील तर शाळाच राहणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. लहान मुले यावेळी हुंदके देताना रडली. अश्रूने त्यांचा चेहरा विझत त्यांनी आक्रोश केला. गुरुजींना जाऊ देऊ नका, आमचा अभ्यास मागे राहील. हा हृदयद्रावक टाहो गावकऱ्यांच्या मनाला हेलावून गेला आणि संताप अजून पेटला. गावकऱ्यांनी गर्भित इशारा देत बदली झालेले शिक्षक शैक्षणिक वर्षापर्यंत कायम ठेवावेत, अन्यथा गाव शाळा बहिष्कृत करू आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. अकोली जहागीरमध्ये आता फक्त एकच गजर घुमतो आहे, गुरुजी नाही तर शाळाच नाही. जन्मत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट.